नमस्कार. प्रणव वैदिक ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय आहे की वक्री ग्रह, रेट्रोग्रेड प्लॅनेट्स म्हणजे याचा अर्थ काय. बघा, जन्मस्थ जी पोझिशन आहे, कधी कधी वक्री ग्रहांवर आपला जन्म होतो आणि दरवर्षी जे प्लॅनेट्सचं जे गोचर आहे, मुवमेंट आहे, त्याप्रमाणे सुद्धा दरवर्षी गुरु, शनी किंवा बुध, शुक्र हे वक्री होत असतात. दर दर 2 वर्षांनी मंगळ वक्री होतो. तसंच राहू हा कायम वक्री असतो. रवी आणि चंद्र कधी वक्री नसतो. पण या वक्री ग्रहांचं काय फळ आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर त्याचं फळ दोन्ही आहे. पण एक गोष्ट आहे की वक्री ग्रहांची पॉवर खूप असते. ही पॉवर नक्कीच काय आहे समजून घ्यायचं. बघा, एक साधं उदाहरण देतो की वक्री ग्रह म्हणजे काय. इट्स अ इल्युजन. ॲक्च्युली तो दुसरा ग्रह गुरु वक्री झाला म्हणजे गुरु मागे जातोय स्पेसमध्ये, असं नसतं. त्याचं उदाहरण म्हणजे 2 गाड्या जात आहेत एका स्पीडमध्ये. समज दुसरी गाडी असेल, आपल्यापेक्षा दुसरी गाडी आहे, तिचा स्पीड थोडा कमी झाला आपल्या गाडीपेक्षा, तर ती असं वाटतं ती गाडी थोडीशी मागे झाली आहे. सेम कंडिशन ग्रहांबरोबर होते. एका विशिष्ट सूर्याच्या कक्षातली डिग्रीच्या थोडा तो ग्रह जेव्हा बाहेर जातो, पृथ्वीला जो दिसतो का बाहेर गेला, तो असं मागे यायला लागतो. म्हणजे काय, पृथ्वी थोडी फास्ट जाते आणि ग्रह तो त्याचं मुवमेंट थोडी स्लो होते. बाकी तो पुढेच जात असतो, पण ती इल्युजन असतं वक्री ग्रह. पण त्याची मात्र पॉवर खूप स्ट्रॉंग असते. मी ती पॉवर एक्सप्लेन करायचं म्हणजे एक साधं सांगतो की तुम्ही एक रबर बँड घ्या, एक छोटा रबर बँड घ्या. त्याचं पोटेन्शियल, असा रबर बँड स्टील असेल तर कळत नाही. खरी ताकद रबर बँडची कधी कळते, जेव्हा तो स्ट्रेच केला जातो. लाईक अन ॲरोची ताकद तिथे स्ट्रेच केल्यावर कळते. रबर बँड एक फायनल पॉईंटपर्यंत स्ट्रेच होतो की त्याच्या एक पॉईंट असा येतो की त्याच्या बाहेर तो स्ट्रेच होत नाही, तो फाटेल, मग तो सोडला जातो. सोडला की एकदम एका सेकंदात तो तिकडे एका मूळ ह्याच्यावर येतो. ती त्याची पोटेन्शियल एनर्जी असते, कायनेटिक आपण म्हणतो ना, कायनेटिक एनर्जी. तसं ग्रहांची ती एनर्जी असते. जन्मस्थ वक्री ग्रहाचं फळ असं असतं की तुमच्या पत्रिकेत पहा कुठला ग्रह वक्री आहे का, कुठलाही असू दे, शनी, गुरु किंवा मंगळ. तर एक साधारण एज 40 आहे, मध्यम वयापर्यंत त्याचं फळ नेगेटिव्ह मिळतं. त्याच्यानंतर मात्र तो खूप फळ चांगलं देतो. झपाट्याने एक म्हणून प्रगती होते. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर समज गुरु वक्री आहे. एखादा आहे व्यक्ती, स्त्री असू दे पुरुष असू दे, जन्मस्थ गुरु वक्री. ह्याचा आधी रीडिंग काय आहे की गुरु वक्री म्हणजे कुठेतरी शिक्षणात अडथळा येऊ शकतो. एज्युकेशन मनासारखं होत नाही, किंवा गुरु त्याला मिळाला तर मनासारखं होत नाही, मिळत नाही. शिक्षण झालं तर प्रोफेशन जे सुरू झालं पाहिजे सुरळीत, ते सुरळीत होत नाही. करायचा असतो बिझनेस, पण नोकरी करावी लागते, मग ती मनासारखी मिळत नाही. असे सगळे अडथळ्यांची शर्यत असते ती. पण एक कुठला तरी पॉईंट येतो आयुष्यात 35 नंतर किंवा 40 नंतर, की त्याचं जे वक्रीपणा आहे त्या गुरुग्रहाचा, की पूर्ण तो मागे स्ट्रेच झालेला आहे, की आता म्हणजे बुल्स आहे. असा तो ॲरो जातो की तो एकदम व्यक्ती प्रगती करायला लागते. लोकांनाही आश्चर्य वाटतं की 10 वर्षापूर्वी हा काहीच नव्हता, आता कुठे गेला. हे असं बघायला मिळतं. मग तो गुरु असू दे, शनी असू दे, मंगळ असू दे, त्या ग्रहांचं जे ताकद जिथे जिथे दाखवतात, तशी ती प्रगती नंतर होते. पहिलं सुरळीत होत नाही, नंतर व्हायला लागतं. म्हणजे कसं आहे की आपण म्हणतो ना, खूप अडथळ्यांची शर्यत आपण जी सहन करतो, त्यात माणूस खूप शिकतो. आपटून खूप काही त्याला ज्ञान प्राप्त होतं. वक्री गुरु समज असेल तर त्याच्या आयुष्यात जे अडथळे निर्माण होतात एज्युकेशन किंवा ज्ञान ग्रहण करण्याच्या बाबतीत, त्यातनं ती व्यक्ती खूप शिकते, खूप मॅच्युअर होते. आणि ती मॅच्युअर झाल्यानंतर कुठेतरी त्याला क्लिक होतं आणि ती जी नंतर त्याची जी प्रगती होते, ती प्रगती खूप फास्ट होते. रबर बँडसारखं. रबर मागे जाताना तो स्लोच नेला जातो, पण जेव्हा त्याला रिलीज केला जातो, तो एका सेकंदाच्या आतमध्ये तो मूळ ह्याच्यावर येतो. अशी ती वक्री ग्रहांची म्हणजे फळं आहेत. त्यामुळे कुठलाही ग्रह पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह नाही असं नसतं. कुठलाही ग्रह चांगली फळ आणि वाईट फळ दोन्ही देतो. असा गुरु आहे म्हणजे तो चांगलंच देणार, शनी म्हणजे वाईटच देणार असं नाही, दोन्ही तो देणार. आत्ताची जी सिच्युएशन आहे की साधारण डिसेंबर महिन्यापासून मंगळ वक्री झालेला आहे. मला फिक्स डेट माहीत नाही. कर्क राशीतनं तो वक्री झाला, तो मिथुनेत आला आहे, आता परत कर्कत जाईल. आत्ता काहीतरी 24-25 फेब्रुवारी असं आहे की तो परत आता वक्रीने मूळ अवस्थेत येणार आहे. मंगळ आहे तो. मंगळ म्हणजे सेनापती आहे. म्हणजे एखादं म्हणतो ना, मंगळ वक्री होणं एखाद्याच्या पत्रिकेत म्हणजे एक कोल्ड वॉर, की तो शांत असतो, शांतपणे सगळं ऑब्झर्व करत असतो. थांब,
मेरा भी टाइम आएगा. जेव्हा त्याचा बरोबर टाइम येतो तो असा हल्ला करतो की कोणी त्याला हात लावू शकत नाही. म्हणजे म्हणून मंगळ हा युद्धाचा कारक आहे. आत्ता मंगळ वक्री मार्गस्थ होतोय आणि तो प्रॉपर त्याचा पाथवे सुरू होतोय. पण आता घडामोडी जगभरात घडणार. जे आपण म्हणतो ना, विश्वयुद्ध होणार का, इकॉनॉमिक्स हे कोलॅप्स होणार का, मग काय म्हणतो नॅचरल कलॅमिटीजचं होणार का, तर ते होणार. आणि त्याचं कारण हे आत्तापर्यंत होत नव्हतं. ते मंगळ वक्री होता, त्याची फुल पोटेन्शियलनी तो थांबलेला आहे. हे जे युद्ध आहेत ना, रशिया, युक्रेन, युरोपमधलं काय चाललंय सगळं, इराण, इथे मिडल ईस्टमध्ये काय काय चाललंय, आत्ता असं दाबून ठेवलेलं आहे. ते दे आर फाइंडिंग द अपॉर्च्युनिटी. तो मंगळ जेव्हा मार्गस्थ होईल तेव्हा आता एक मार्च एप्रिलपासून बघायला मिळेल की युद्ध हळूहळू पेटायला लागतं. वक्रीग्रहांचं हे असतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यात एखादा ग्रह वक्री आहे, गुरु ज्योतिष सांगतो नाही ते विवाह प्रॉब्लेम, गुरु वक्री आहे ना, तुम्हाला वाटतं नेगेटिव्हच फळ मिळणार आहे. नाही, नेगेटिव्ह मिळेल, पण त्यातनं तुम्ही शिकलात तर त्याचं फळ पॉझिटिव्ह इतकं मिळेल की त्याची ताकद त्या ग्रहाची तो वक्री ग्रह दाखवणारच. आणि तो पॉझिटिव्हलीच दाखवतो त्याच्या मध्यम वयानंतर. असा ॲस्ट्रॉलॉजीचा फायदा करून घ्यायचा असतो. आपण काय नेगेटिव्ह जास्ती घेतो आणि घाबरून बसतो की माझा हा ग्रह वक्री आहे. कितीतरी मोठे सक्सेसफुल जे लोक आहेत त्यांचे ग्रह असे वक्री होते. पॉलिटिशियन्स असतील, म्युझिशियन असतील, स्पोर्ट्समन असतील, की सुरुवातीच्या काळापर्यंत त्यांचं असं काही दिसत नव्हतं. नंतर जी काय प्रगती करतात एकदम लाईमलाईटमध्ये येतात. ते वक्री ग्रहांचं फळ असतं. ते रबर बँडसारखं मागे 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 जातात. एका पॉईंटनंतर त्यांना अपॉर्च्युनिटी मिळते आणि मग फुल बुल्स आहे असा त्यांचा ॲरो लागतो की कोणी त्यांना अडवू शकत नाही. हे वक्री ग्रह आहे. त्यामुळे तुमची पत्रिका बघा आणि वक्री ग्रह कुठला आहे ते बघा. त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की तो ग्रह कसं तुमच्या आयुष्यात काम करणार आहे. धन्यवाद.